नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं PCOD, PCOS काय आहे, त्याची कारणं काय, लक्षणं काय आणि त्यावर नैसर्गिकरित्या काय उपाय करता येऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन्स फॉर PCOD आणि PCOS. होमिओपॅथीमध्ये बरीच अशी औषधं आहेत जी PCOD आणि PCOS वर खूप प्रभावीपणे काम करतात. ज्यावेळेला एखादी स्त्री ही होमिओपॅथिक फिजिशियन किंवा डॉक्टरांकडे येते, त्यावेळेला तिच्या संपूर्ण शरीर प्रकृतीचा अभ्यास केला जातो आणि तिला हा आजार होण्यामागचं कारण काय आहे, हे डिटेल केस हिस्ट्रीमधून शोधलं जातं. मग ते कारण अनुवंशिकता असू शकतं, तिच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे PCOD किंवा PCOS झालेलं असू शकतं किंवा लॅक ऑफ एक्सरसाइजमुळे झालेलं असू शकतं. जी जी काही कारणं आहेत, त्या कारणांचा संपूर्ण अभ्यास करून त्या व्यक्तीच्या शरीर प्रकृतीचं औषध त्याच्या लक्षणांनुसार PCOD आणि PCOS मध्ये दिलं जातं. तर आज आपण पाहणार आहोत सर्वात उत्तम अशी कुठली होमिओपॅथिक औषधं आहेत, जी स्त्रियांमध्ये दिली जातात या आजारासाठी. पहिलं जे औषध आहे ते म्हणजे पल्सेटिला. तर पल्सेटिला हे औषध तरुण मुलींमध्ये दिलं जातं, ज्यांना नुकतीच पाळी आलेली आहे. ती पाळी अनियमित आहे, अंगावरून कमी प्रमाणात रक्तस्राव होत आहे आणि अशा मुली ज्या असतात, त्या खूप भावनिक असतात. त्यांच्यामध्ये खूप पटकन रडायला येतं. त्यांना सिम्पथी डिझायर असते, सहानुभूती नेहमी मिळावी अशी इच्छा असते त्यांची. आणि सतत त्यांचे मूड चेंजेस होत असतात. त्यांच्या शरीरामध्ये ज्या वेदना असतात, त्यांच्या जागा सुद्धा सतत बदलत असतात. अशी जर लक्षणं पाहायला मिळाली, तर प्युबर्टीमध्ये ॲट द एज ऑफ मिनार्की ज्यावेळेला PCODचा त्रास असतो किंवा PCOSचा त्रास असतो, त्यावेळेला अशा मुलींना पल्सेटिला हे औषध दिलं जातं. तर पल्सेटिला हे औषध 200 पोटेन्सीमध्ये दिवसातून एकदा असं सलग 5 दिवसांसाठी आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतरचं जे नेक्स्ट मेडिसिन आहे ते म्हणजे नॅट्रम म्युरॅटिकम. तर हे मिठापासून बनलेलं उत्तम असं होमिओपॅथी मधलं औषध आहे, जे अशा व्यक्तींना दिलं जातं, की ज्या मुली किंवा स्त्रिया सडपातळ आहेत, परंतु त्यांना PCOD किंवा PCOS झालेला आहे. आपण काल पाहिलेलं आहे, की शक्यतो PCOD आणि PCOS याचं प्रमाण जाड स्त्रियांमध्ये जास्ती असतं. परंतु नॅट्रम न्यूरॅटिकम हे औषध असं आहे, की जे सडपातळ मुलींना किंवा स्त्रियांना दिलं जातं, ज्यांना PCOD आणि PCOSचा त्रास आहे. अशा स्त्रियांमध्ये सन सेन्सिटिव्हिटी पाहायला मिळते. उन्हामुळे त्यांना त्रास होतो. तरुण मुली ज्या कॉलेजमध्ये वगैरे जाणाऱ्या असतात, त्यांना सतत डोकेदुखीचा त्रास असतो. अशी जर लक्षणं आपल्याला दिसली, तर अशा कंडिशनमध्ये आपण नॅट्रमूर 30 हे मेडिसिन दिवसातून 3 वेळा 7 ते 8 दिवसांसाठी आपण देऊ शकतो. त्याच्यानंतरचं जे औषध आहे, ते म्हणजे केल्किरिया काब. तर अगदी नॅट्रमूरच्या विरुद्ध अपोजिट ज्या स्त्रिया जाड आहेत, ज्या मुली जाड आहेत, फेअर, फॅट आणि फ्लॅबी म्हणजे कितीही कमी प्रमाणात आहार घेतला, कोणत्याही प्रकारचा डाएट केला, तर त्यांचं वजन हे सतत वाढतच असतं. त्या स्त्रिया किंवा मुली ह्या जाड असतात आणि वजन जास्ती असणाऱ्या स्त्रिया किंवा मुली ज्यांना PCOD, PCOSचा त्रास आहे, त्यांना भरपूर प्रमाणात घाम येत असतो. स्वेटिंग खूप होत असतं. डोक्यावरती, तळहात, तळपायाला स्वेटिंग दिसून येतं आणि खूप चिली पेशंट असतात. त्यांना थंडी अजिबात सहन होत नाही. अशी जर लक्षणं दिसली तर केल्किरिया काब 200 हे मेडिसिन आपल्याला दिवसातून एकदा 5 दिवसांसाठी द्यायचं आहे. त्याच्यानंतरचं जे औषध आहे ते ग्रॅफाइट्स. तर ग्रॅफाइट्स हे होमिओपॅथिक औषध जर तुम्हाला PCOD आणि PCOS सोबत काही त्वचेच्या तक्रारी दिसल्या किंवा कॉन्स्टिपेशन दिसलं, तर तुम्ही ग्रॅफायटिस हे औषध 30 पोटेन्सीमध्ये दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी देऊ शकता. नंतरचं जे महत्वाचं औषध आहे ते म्हणजे ॲपिस मेलिफिका. तर ॲपिस मेलिफिका हे औषध ज्या वेळेला ओव्हरीच्या भोवती मल्टिपल सिस्ट असतात, ज्या फ्लुइड फिल्ड सिस्ट असतात आणि अशा भरपूर प्रमाणात सिस्ट असल्यामुळे त्या ओव्हरीचं व्हॉल्यूम जे असतं ते वाढलेलं असतं. तर अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेला स्टिंगिंग पेन असतात त्या लेडीजना, त्यावेळेला आपण ॲपिस मेलिफिका 30 हे औषध दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी देऊ शकतो. तर आणखीन एक महत्वाचं औषध जे सगळ्यात
होमिओपॅथी मधलं मानलं जातं ते म्हणजे ग्रेटेस्ट अँटीसायकोटिक मेडिसिन, ज्याला आम्ही थुजा ऑक्सिडेंटॅलिस. तर थुजा हे मेडिसिन ज्या वेळेला स्त्रियांना अनुवंशिकतेनुसार पीसीओडी किंवा पीसीओएस झालेलं असतं आणि विशेष करून पीसीओडी मध्ये हार्सुटिझमचा म्हणजे अनावश्यक केस किंवा लव त्या स्त्रियांमध्ये दिसत असेल, तर या दोन महत्वाच्या लक्षणांसाठी आपण थुजा 200 हे मेडिसिन दिवसातून एकदा 5 दिवसांसाठी देऊ शकतो. नंतरचं जे औषध आहे ते म्हणजे सिपिया. सिपिया हे होमिओपॅथी मधलं स्त्रियांचं बेस्ट फ्रेंड असं असणारं मेडिसिन आहे. तर ज्या वेळेला पीसीओडी आणि पीसीओएस हे 40-45 नंतर दिसून येतात, थोडंसं लेट एज मध्ये पीसीओडी आणि पीसीओएसचा त्रास होतो, अशा स्त्रियांमध्ये पिरियड्स जे असतात ते इरेग्युलर असतात, बऱ्याच प्रमाणात हार्मोनल इम्बॅलन्स त्यांच्यामध्ये दिसून येतो, चेहऱ्यावरती वांग, काळे डाग, खड्डे दिसून येतात आणि खूप कमी प्रमाणात ब्लिडिंग या स्त्रियांना होतं. स्वभावामध्ये प्रचंड प्रमाणात चिडचिडेपणा असतो, एक प्रकारची डिटॅचमेंट, उदासीनता असते जवळच्या व्यक्तींबद्दल आणि लो लिबिडो ही जर लक्षणं पाहायला मिळाली, तर सेपिया 30 हे मेडिसिन दिवसातून 3 वेळा 8 दिवसांसाठी आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर जे औषध आहे ते म्हणजे मदर टिंक्चरच्या स्वरूपात आपण देऊ शकतो. ते म्हणजे जॉन्सिया अशोका मदर टिंक्चर आणि ॲब्रोमा ऑगस्टा. तर हे दोन्ही मदर टिंक्चर पाव कप पाण्यामध्ये 15 थेंब असे दिवसातून 3 वेळेस घ्यायचे आहेत. जॉन्सिया अशोका इज वन ऑफ द ग्रेटेस्ट युटराईन टॉनिक. त्यामुळे गर्भाशयाची ताकद वाढवण्यासाठी आणि पीसीओडी पीसीओएस कमी करण्यासाठी, ओव्ह्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी, इन्फर्टिलिटी टाळण्यासाठी या दोन्ही मदर टिंक्चरचा वापर होमिओपॅथीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने केला जातो. तर ही काही महत्वाची औषधं होती जी होमिओपॅथीमध्ये पीसीओडी आणि पीसीओएस साठी दिली जातात. तरी सुद्धा जर तुम्हाला पीसीओडी आणि पीसीओएस चे काही त्रास असतील, तर तुमची जी काही लक्षणं आहेत, तक्रारी आहेत, त्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांशी तुम्ही कन्सल्ट करून सांगू शकता आणि त्या लक्षणांनुसार तुमच्या शरीर प्रकृतीचं औषध तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदर्भातील काही त्रास असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.